आवड कशी निर्माण होते? आवड म्हणजे काय? आवड म्हणजे जी गोष्ट आम्हाला पुन्हा पुन्हा हवीशी वाटते, करावीशी वाटते, आम्हाला हवी असते, ती आवड. कुठल्याही गोष्टीची आवड माणसाला निर्माण कधी होते? जेव्हा तो तिच्या सहवासात जातो. ज्या गोष्टीचा तुमचा कधी सहवास नाही, तुमचा कधी अनुभव नाही, अनुभूती नाही, त्याच्या बाबतीत तुम्ही चिंतनही करू शकत नाही, आवड निर्माण होत नाही. आवड म्हणजे काय हो? एक गोष्ट तुम्हाला हवी आहे, दुसरी नको आहे. म्हणजे तुम्ही जीवनाचं एक अंग स्वीकारता, या प्रकृतीचं एक अंग स्वीकारता, दुसरं अंग नाकार. तुमच्या डोक्यामध्ये कुठल्या प्रकारचं चिंतन चालतं, तुम्ही कुठल्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आसक्त आहात, तुम्ही कुठल्या गोष्टीच्या बाबतीमध्ये बांधलेले आहात, त्याचं प्रतिबिंब म्हणजे आवड. आम्हाला जे गरजेचं आहे तेच आवडतं का, हा प्रश्न तुम्ही सर्वांनी स्वतःला विचार. जर हे आम्हाला कळत असतं की आमच्यासाठी गरज काय आहे आमची, तर आमची आवड निवड त्या संदर्भामध्ये तयार झाली असते. पण आमच्या आवडीनिवडी ज्या आहे त्या मूलतः अनुकूलतेमुळे आणि सहवासामुळे तयार झालेल्या आहे. प्रत्यक्ष मानवासाठी आरोग्य सर्वात गरजेचं आहे, पण माणसं सगळं संपत्तीच्या मागे. आनंद सर्वात महत्वाचा आहे, परंतु माणसं भोगाच्या पाठीमागे. आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर सद्गुरू असं सांगता की आपण आपल्यासाठी अनंत अशा संधी घेऊन जन्माला येतो, परंतु आम्ही आमच्या आवडीनिवडींमुळे आम्ही त्या संधी काय करतो? गमावतो. तुम्ही संवेदनशील कोणाच्या बाबतीत? व्यक्तिगत बाबतीत तुम्ही संवेदनशील आहात म्हणजे तुम्ही आवड निवड याला फार महत्त्व देता. विचारांच्या बाबतीमध्ये हा विचार मला आवडतो, हा विचार नाही आवडत आहे, हा व्यक्ती मला आवडतो, हा व्यक्ती नाही आवडत आहे. आवडीचा विषय नाहीच आहे, विषय आहे गरजेचा. तुला गरज कशाची? माणसाची सवय हीच त्याची आवड असते, लक्षात ठेवा. त्याने ती आवड म्हणून स्वीकारली, आसक्ती निर्माण झाली, बंधन निर्माण झालं, त्याला असं वाटतं ही माझी आवड नाही, तू त्या आवडीचा त्या सवयीचा गुलाम आहे. सद्गुरू काय म्हणता? आवडीनिवडी असायला हरकत नाही, पण त्या बाबतीत तुम्ही ठाम असू नये. जर तुमच्या आवडीनिवडी जर अशा असतील का त्या जर ठाम नसतील, त्याचा फायदा असा होतो की गरजेप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनिवडी बदलू शकता. आपली जी गरज आहे ती गरज आपण ओळखली पाहिजे. त्या गरजेमधून तुम्हाला काय मिळतो? आनंद मिळतो, तृप्ती मिळते. आणि आवडीमधून माणसाला काय मिळतं? फक्त सुख मिळतं. आवडीमधून माणसाला एक प्रकारची नशा मिळते, एक प्रकारचं संमोहन मिळतं. आपण जीवनामध्ये सद्गुरू जे आपल्याला सांगता की तुम्ही असं जे कठोरपणा जो आणलेला आहे, तुम्ही ज्याला संकल्प असं म्हणता, तो संकल्प नाही आहे, ती तुमची आसक्ती आहे. आसक्तीमुळे निर्माण झालेलं बंधन हे गुलामीचं लक्षण आहे, आणि संकल्पामुळे निर्माण केलेलं बंधन हे अनुशासन आहे. की तुम्ही संकल्प करता, ठाम बनता, एकदम निश्चय करता की नाही हीच माझी आवड आहे, तीच आवड घेऊन पुढे जाता, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक साचेबंद जीवन निवडता. आणि साचेबंद जीवन माणसाला कधीही अष्टपैलू करू शकत नाही. हे प्रकृती तुम्हाला स्वतंत्र निर्माण केलेले, तुम्ही स्वतंत्र राहिलं पाहिजे आणि शेवटपर्यंत तुमच्यासाठी असलेल्या ज्या संभाव्य क्षमता आहे त्यांचा विकास केला पाहिजे. जीवनामध्ये गरज काय ती शोधा, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनिवडी ठरवा. आवडीनिवडी असणारच आहे. तुम्ही जी गोष्ट मनापासून करता तिच्याबद्दल तुमच्यामध्ये आवड निर्माणच होणार आहे, पण ती आवड तुमची असावी, त्या आवडीने तुम्हाला गुंडाळलेलं नसावं. आपण संयम हा जो विषय आहे आणि गरज, या दोन गोष्टी जर आपण नेहमी लक्षात ठेवल्या तर मला वाटतं आपल्याला आपल्या जीवनामध्ये असंख्य असे दरवाजे एक्सप्लोर करता येतील. आणि त्याचा फायदा असा होतो की तुमचं जीवन संपन्न होतं, तृप्त होतं, आणि असं तृप्त जीवन तुम्हाला नेहमी आनंदाच्या सागराकडे घेऊन जातं. आज सद्गुरूंनी जो कोट दिलेला आहे की आवड निवड याच्यामध्ये अडकल्यामुळे आपण जीवनामधल्या असंख्य अशा जे काही दरवाजे आहेत ते आपल्यासाठी बंद होतात. परंतु सर, याच्यामध्ये माझा असा प्रश्न आहे की आतापर्यंत जेवढे काही यशस्वी लोक आपण बघितलेले आहेत तर त्यांच्या आवडी त्या पुढे घेऊन गेल्यामुळे किंवा त्यांना जे आवडतं आहे, बहुतांशी लोक त्यांना जे आवडतं ते करतात, त्याच्यामध्ये त्यांचं करिअर करतात किंवा त्याच गोष्टी जास्त प्रखरतेने करतात, त्याचमुळे ते यशस्वी होतात. जर ती गोष्ट नाही केली तर मग आपण एककेंद्रित किंवा लक्ष देऊन तेवढी गोष्ट नाही करू शकत. तर मग सद्गुरू असं का सांगतायत की आवड आणि निवड हे दोन वेगवेगळ्या भाग आहेत किंवा हे न केल्यामुळे आपल्या असंख्य जे शक्यता आहेत त्या बंद होतील. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर एखादी गोष्ट आवडत नसेल किंवा मग ती जर गोष्ट आवडत नसेल तरी ती आवडून कशी घ्यायची. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर एखादी गोष्ट आवडतच नाहीये परंतु तिच्यासोबत मॅच कसं व्हायचं. जर सद्गुरू म्हणताय की तुमच्या आवडीनिवडून जर तुम्ही त्याच्यावरती जर ठाम राहिलं, परंतु आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात की त्या गोष्टी आपल्याला खूप आवडतात आणि आपण त्याच गोष्टी करतो, मग या दोन्ही गोष्टींमध्ये एक संतुलन कसं साधायचं. मित्र हो, सद्गुरूंच्या आजच्या संदेशामध्ये पहिला शब्द आहे आवड, आवड निवड. दुसरा मुद्दा आहे त्याच्यावर ठाम असणं,
आणि त्याचा परिणाम तिसरा मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या जीवनात असलेल्या संभावनांपासून दूर राहणं. तर पहिली गोष्ट, आवड कशी निर्माण होते. आवड म्हणजे काय? आवड म्हणजे जी गोष्ट आम्हाला पुन्हा पुन्हा हवीशी वाटते, करावीशी वाटते, आम्हाला हवी असते, ती आवड. कुठल्याही गोष्टीची आवड माणसाला निर्माण कधी होते? जेव्हा तो तिच्या सहवासात जातो. तुम्हाला अशा कुठल्या गोष्टीची आवड आहे का ज्याचा तुम्ही कधी सहवासच नाही घेतलेला किंवा कधी कल्पनाच केलेली नाही, त्याच्याविषयी कधी ऐकलेलंच नाही, अशा गोष्टीची तुम्हाला आवड आहे का? नाही. असण्याचं काही कारण नाही. ज्या गोष्टीचा तुमचा कधी सहवास नाही, तुमचा कधी अनुभव नाही, अनुभूती नाही, त्याच्या बाबतीत तुम्ही चिंतनही करू शकत नाही, आवड निर्माण होत नाही. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये असं म्हणतात, सर्वात प्रथम तुम्ही एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये चिंतन सुरू करता. पहिला विचार तुमच्यामध्ये जन्माला येतो. सतत तिचं चिंतन. मग कुठल्या रंगाची, कुठल्या कंपनीची, या सर्वांविषयी प्रचंड चिंतन डोक्यामध्ये सतत चालू असतं. ते चिंतन केल्यामुळे तिच्याविषयी आसक्ती निर्माण होते. त्या आसक्तीलाच आम्ही आवड असं म्हणतो. आणि ही जी आवड आहे ती आवड तुम्हाला त्या गोष्टीशी बांधून ठेवते. आवड म्हणजे काय हो? एक गोष्ट तुम्हाला हवी आहे, दुसरी नको आहे. म्हणजे तुम्ही जीवनाचं एक अंग स्वीकारता, या प्रकृतीचं एक अंग स्वीकारता, दुसरं अंग नाकारता. आता आवड असावी की नसावी तसं नाही. आवड हे त्याचं प्रतिबिंब आहे. तुमच्या डोक्यामध्ये कुठल्या प्रकारचं चिंतन चालतं, तुम्ही कुठल्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आसक्त आहात, तुम्ही कुठल्या गोष्टीच्या बाबतीमध्ये बांधलेले आहात, त्याचं प्रतिबिंब म्हणजे आवड. एखाद्याला खूप तिखट आवडतं, त्याने त्याच्या इंद्रियांना तशी काय लावली आहे? सवय लावली. असं थोडी आहे की तिखट खूप चांगलं असतं, आणि असं थोडी आहे की गोड खूप चांगलं असतं. सगळं गरजेचं आहे. शब्द आवड आणि गरज या दोघांमधला भेद समजण्याचा आहे. आम्हाला जे गरजेचं आहे तेच आवडतं का, हा प्रश्न तुम्ही सर्वांनी स्वतःला विचारा. सामान्य माणसांच्या बाबतीमध्ये असं आहे की त्यांना जे गरजेचं असतं ते नेमकी तेच त्यांना आवडत नाही. आपण मराठीमध्ये सहज एक म्हण वापरतो, ज्याचा कंटाळा त्याचा वानुळा. आम्हाला वानुळा कशाचा मिळतो? जे आम्हाला नको आहे. तुम्हाला जर कडुलिंबाचा पाला कोणी भेट दिला, त्याच्याऐवजी सब्जाचा पाला दिला, तर आम्हाला गरजेचं काय आहे हेच आम्हाला माहीत नाही. तर आम्हाला त्याची जाणीव नाही आहे की आम्हाला गरजेचं काय. जर हे आम्हाला कळत असतं की आमच्यासाठी गरज काय आहे आमची, तर आमची आवड निवड त्या संदर्भामध्ये तयार झाली असते. पण आमच्या आवडीनिवडी ज्या आहे त्या मूलतः अनुकूलतेमुळे आणि सहवासामुळे तयार झालेल्या आहे. जो लहानपणापासून घरामधून तिखट खाता आला त्याला तिखटच आवडतं, जो लहानपणापासून घरामध्ये गोड खाता आला त्याला गोडच आवडतं. माणसांचे संस्कार हे विरोधामध्ये किंवा सम असे घडतात. म्हणजे कसे? जर वडील जर दारू पित असतील तर मुलगा एकदम निर्व्यसनी असतो, किंवा तो त्याच्यापेक्षाही दारुडे असतो. हे दोन संभावना असतात. पण जास्त संभावना तो दारुडे असण्याचीच आहे. तो जर क्रांतिकारी स्वभावाचा असेल, बंडखोर स्वभावाचा असेल, संकल्पवान असेल, तर तो मात्र त्याच्या विरोधात वागतो. पण त्याची तेवढी शक्ती हवी. सांगण्याचं तात्पर्य की मुलगा आणि वडील, आई आणि मुलगी यांचं जे वागणं असतं ते कॉन्ट्रास्ट असतं, एकमेकाच्या विरोधात असतं. भावना सारखी असते पण वर्तन मात्र वेगळं असतं. त्याचं कारण असतं गरज आणि आवड या दोघांमधला अंतर, दोघांमधली तफावत. आता आमच्यासाठी, सर्वांसाठी, प्रत्यक्ष मानवासाठी आरोग्य सर्वात गरजेचं आहे. पण माणसं सगळं संपत्तीच्या मागे आहे. आनंद सर्वात महत्त्वाचा आहे, परंतु माणसं भोगाच्या पाठीमागे. भोगातून मिळणारं सुख त्यालाच तो आनंद समजतो. जसं एखाद्या सामान्य शेतकऱ्याला त्याच्या शेतामधून तो नेहमी धान्य करतो, साध्या प्रकारचा चारा करतो आणि अतिशय
कमी भांडवलाची अशी पिकं करतो, त्यामुळे त्याला एका एकरामध्ये लाख रुपयाच्या आतमध्येच त्याने उत्पन्न पाहिलेलं असतं. पण जेव्हा त्या गावामध्ये कुठेतरी सुशिक्षित शेतकरी येतो, काहीतरी नवीन प्रयोग करतो आणि त्याच 1 एकरमध्ये जेव्हा तो 10 लाख रुपये कमवतो, तेव्हा याची आवड बदलते. तोपर्यंत त्याची आवड काय होती? ठेवले आनंद ते चित्ती असू द्यावे, तोपर्यंत हा फार समाधानी असतो, लोकांना समाधानाचे धडे शिकवत असतो. पण जेव्हा तिथे कुणीतरी एक मोठी रेषा ओढतो, तो तरी माझी रेषा तर छोटी झाली, 70-80 हजार 1 लाख म्हणजे तर काहीच नाही, हा तर 10 लाख, अरे बाप. म्हणजे त्या क्षमता काय आहे तिथली याच्याशी आम्हाला काही कल्पना नाही. आणि म्हणून आम्ही काय करतो, आमच्या आवडीनिवडी आहे, त्या आवडीनिवडी काय असतात? वेगवेगळ्या होतात. गरजा मात्र सगळ्यांच्या सारख्या आहे. मूलभूत गरजा सर्वांच्या सारख्या, अन्न, वस्त्र, निवारा, प्रेम आणि सुरक्षितता सर्वांना पाहिजे, आहे की नाही? अगदी श्रीमंत असेल त्याला पण अन्न पाहिजे, जो गरीब आहे त्याला पण पाहिजे, वस्त्र दोघांनाही पाहिजे. त्याच्यानंतर निवारा दोघांकडे असतो. फक्त त्याच्याकडे फार मोठा आलिशान महाल असेल, बंगला असेल, ह्याच्याकडे झोपडी असते, पण असते, बरोबर आहे. गुणात्मक फरक आहे, गरजात्मक फरक नाही आहे. अन्न तो तेच खातो जे गरीब खातो. फक्त हा जर समजा 40 रुपयाचा तांदूळ खात असेल तर तो 200 रुपयाचा खात असेल, एवढाच फरक आहे. गरजा ज्या आहेत त्या निश्चित आहेत. प्रत्येक माणसाची गरज काय आहे? आरोग्य आणि आनंद. याच्या पलीकडची गरज तर मला काही सापडलेली नाही अजून. प्रत्येक माणसाची मूलभूत गरज काय आहे? आरोग्य असलं पाहिजे आणि आनंद असला पाहिजे. आरोग्य मनामध्ये, शरीरामध्ये, मनामध्ये आणि ऊर्जेमध्ये, भावनेमध्ये. आणि आनंद हा प्रत्येक पेशीमध्ये असला पाहिजे. शरीरात पण आनंद पाहिजे. ज्या माणसाचं शरीर आनंदी असतं ना, तो सतत सक्रिय असतो, त्याला जगावंसं वाटतं, जागं राहावंसं वाटतं. आणि जी माणसं दुःखी असतात त्याला सतत झोपावंसं वाटतं, त्याला सुस्ती आवडते, त्याला मस्ती नाही आवडत. त्यांनी मस्ती जरी केली ना तरी काही सेकंदासाठी, काही काळासाठी, क्षणभर असते. त्याची मस्ती पण फार अशी, म्हणजे आपण त्याला म्हणतो ना की फार दिवसांचे पैसे साठवलेले एकदम उधळले, असं आहे. जो आनंदी माणूस असतो तो श्रीमंत असतो. म्हणून परमेश्वर कधी दुःखी दाखवलेलं नाही. ईश्वराचं रूप तुम्ही पहा, कुठल्याही ईश्वराचं रूप कधीच दुःखी नाही. हा उदास असेल, क्रोधी असेल, एखादी देवी क्रोधी दिसेल, पण ते शक्तीचं रूप आहे म्हणून आहे. परंतु देव कधी दुःखात दिसत नाही. आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर सद्गुरू असं सांगता की आपण आपल्यासाठी अनंत अशा संधी घेऊन जन्माला येतो. परंतु आम्ही आमच्या आवडीनिवडींमुळे आम्ही त्या संधी काय करतो? गमावतो. आम्ही लहान मुलगे असतात तेव्हाच विचारतो, काय व्हायचं रे तुला? त्याला आधी माणूस तर होऊ दे, त्याला आधी विकसित, तर त्याचं शरीर, त्याचं मन विकसित झाल्याशिवाय. मला सांगा, कुठलाही मोबाईल तयार व्हायच्या आतमध्ये त्याच्यामध्ये ॲप्स टाकतात का? कुठल्याही मडक्यामध्ये तयार होण्याच्या अगोदर कच्चंच मडकं आहे, अजून भाजलं पण लगेच पाणी टाकतात का? कुठलंही रोपटं अजून छोटंच आहे, त्याला लगेच फळं घेतात का? मग माणसाच्या बाबतीमध्ये ही घाई का? हीच तर विकृती आहे की पहिलं त्याचं शरीर विकसित होऊ द्या, त्याचं मनाचा विकास होऊ द्या. मनाचा विकास आईवडिलांच्या सहवासामध्ये, समाजाच्या, मित्रांच्या, परिवाराच्या सहवासामध्ये जेवढा होतो तेवढा तो शाळेमध्ये होत नाही. नियंत्रित परिस्थितीमध्ये भावनिक विकास होत नाही, मानसिक विकास होत नाही. शारीरिक विकास तुमचा नियंत्रित परिस्थितीमध्ये होऊ शकतो, मानसिक विकास नाही होत. मानसिक विकासासाठी खुलं वातावरण पाहिजे. आज माणसं भावनिकदृष्ट्या फार म्हणजे कमजोर आहे. त्याचं कारण आहे अहंकार. अहंकार अज्ञानामधून निर्माण झाला. मन म्हणजेच मी आहे. मला बोलला किंवा माझा अपमान झाला किंवा माझा विश्वासघात झाला किंवा मला अपयश आलं, मला म्हणजे मनाला. ज्यावेळेस मनाला तुम्ही स्वतः समजता तेव्हा तुमचं सगळं अंत तिथे होतं. मला अपयश येऊच शकत नाही, बरोबर आहे. माझा विश्वासघात कसा काय करू शकतोस? माझा अपमान कसा काय होऊ शकतोस? छत्रपतींनी अपमानाचा बदला घेतला तो त्यांच्या मनाचा अपमान नव्हता, तो त्यांच्या स्वराज्याचा अपमान. इथं माणसं गफलत करतात.
छत्रपतींनी कसा आत्मानाचा बदला घेतला, महात्मा गांधींनी कसा आत्मानाचा, ते व्यक्तिगत विषय नव्हता. विषय काय होता? पूर्ण देशाचा होता. भारतीय म्हणून माझा अपमान झाला. की विषय असा आहे, तुम्ही संवेदनशील कोणाच्या बाबतीत, व्यक्तिगत बाबतीत तुम्ही संवेदनशील आहात म्हणजे तुम्ही आवड निवड याला फार महत्त्व देता. विचारांच्या बाबतीमध्ये हा विचार मला आवडतो, हा विचार नाही आवडते, हा व्यक्ती मला आवडतो, हा व्यक्ती नाही आवडते, हा पदार्थ मला आवडतो, हा पदार्थ नाही आवडते, मला हेच करिअर आवडतं, हे करिअर नाही आवडते, ही कंपनी आवडते, शेतकऱ्याचं मला ही व्हरायटी आवडते, मला हेच खत आवडतं. आवडीचा विषय नाहीच आहे. विषय आहे गरजेचा. तुला गरज कशाची? आज शेतकरी काय म्हणतो? नाही, केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही. का नाही? कारण सवय लागली. माणसाची सवय हीच त्याची आवड असते, लक्षात ठेवा. त्याने ती आवड म्हणून स्वीकारली, आसक्ती निर्माण झाली, बंधन निर्माण झालं. त्याला असं वाटतं ही माझी आवड नाही, तू त्या आवडीचा त्या सवयीचा गुलाम आहेस. सवयीचा अर्थच मुळात गुलामी आहे. एखादं जनावर गुलाम असणं लक्षात येतं, पण माणसांनी पण गुलाम असावं. माणसामध्ये सर्व प्रकारच्या क्षमता आहे. एखादं वराचं बी वराचंच झाड होऊ शकतं, एखादं जनावर जनावरच होऊ शकतं. समजा एखादं जनावर आहे, एखाद्या वाघाने ठरवलं की नाही आता हा जन्म शाकाहारी घालवायचा, त्यांनी कितीतरी ठरवलं, ते शक्य आहे का? मरून जाईल ते. आपल्या माणसांच्या बाबतीमध्ये गरज काय आपली, ती आपली ओळखणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही गरज जर ओळखली, तुम्ही आवडीनिवडींच्या बाबतीमध्ये कधीच ठाम राहणार नाही. आज आम्ही आवडीनिवडींच्या बाबतीमध्ये ठाम काय? मी अनेक वेळा बॉस बदलील, मी अनेक कंपन्या बदलील, अनेक कामं बदलील, पण मी स्वतःला नाही बदलणार. का? हा, आपण असेच चांगले, बरोबर आहे. मग असा माल प्रत्येक ठिकाणी काय होतो? साईडला पडतो, शेवटी कचऱ्याच्या डब्यात टाकला जातो. सद्गुरू काय म्हणता? आवडीनिवडी असायला हरकत नाही, पण त्या बाबतीत तुम्ही ठाम असू नये. जर तुमच्या आवडीनिवडी जर अशा असतील का त्या जर ठाम नसतील, त्याचा फायदा असा होतो की गरजेप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनिवडी बदलू शकता. आणि आपण जे विशेष बाब विचार करतो की ज्या ज्या महान माणसांनी जीवनामध्ये काहीतरी अचिव्हमेंट केली, त्यांनी त्यांची आवड कधी बदललीच नाही. मित्रांनो, महान माणसं ज्यावेळेस आवड निर्माण करतात ना, तेव्हा ते स्वतःसाठी नाही करत, आनंदासाठी करतात. ती त्यांची आवड नसतेच, ती त्यांची गरज असते. ते त्याशिवाय जगू शकत नाही. आपण त्याला आवड म्हणतो, ते आपलं अज्ञान आहे, पण ती त्यांची गरज असते. सचिन तेंडुलकरला जेवायला नाही तरी चालेल, पण क्रिकेट खेळण्याशिवाय तो लहानपणी राहू शकत नव्हता. शाळेमध्ये दांडी मारेल, पण इकडची दांडी मारून देणार नाही कोणाला. आपली जी गरज आहे ती गरज आपण ओळखली पाहिजे. त्या गरजेमधून तुम्हाला काय मिळतो? आनंद मिळतो, तृप्ती मिळते. आणि आवडीमधून माणसाला काय मिळतं? फक्त सुख मिळतं. आवडीमधून माणसाला एक प्रकारची नशा मिळते, एक प्रकारचं संमोहन मिळतं. तसं खाजवल्यानंतर मिळणारं जे सुख आहे तेच आवडीचं सुख आहे. आपण जीवनामध्ये सद्गुरू जे आपल्याला सांगता की तुम्ही असं जे कठोरपणा जो आणलेला आहे, तुम्ही ज्याला संकल्प असं म्हणता, तो संकल्प नाही आहे, ती तुमची आसक्ती आहे. बांधलेलं असणं, कुठेतरी बंधनामध्ये असणं आणि मुक्त असणं, याच्यामध्ये काय फरक आहे? तुम्ही स्वतःला जरी बांधून घेतलं तरी ते पण बंधनच आहे ना. आसक्तीमुळे निर्माण झालेलं बंधन हे गुलामीचं लक्षण आहे, बरोबर आहे. आणि संकल्पामुळे निर्माण केलेलं बंधन हे अनुशासन आहे. एखादा संकल्प केलेला आहे, असा संकल्प की जो कशाच तरी कल्याण करतोय, आनंद निर्माण करतोय स्वतःसाठी, इतरांसाठी, तो संकल्प हा तुम्ही स्वतःला घातलेली शिस्त आहे. आणि आसक्तीमुळे, एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही अडकलेले आहात, ती जी आसक्ती आहे ते मात्र बंधन आहे तुमचं. ती तुमच्या इच्छेने आसक्ती सुटू शकत नाही. तुम्ही केलेला जो संकल्प आहे तो संकल्प तुम्ही बदलू नाही शकता. गरज बदलली, संकल्प बदलला. मित्रांनो, आपण आपल्या आवडीनिवडी आज ज्या निवडलेल्या आहेत, मुळात आपण सामान्य माणसं आहोत. सामान्य माणसांच्या आवडीनिवडी ह्या आपल्या सहवासामधून निर्माण झालेल्या असतात. तुमच्या अशा माणसाबरोबर मैत्री आहे का ज्याचं तुम्ही कधी भेटलेच नाही, ज्याचं नावही तुम्हाला माहीत नाही? तुम्ही अशाच माणसांच्या बाबतीमध्ये जास्त लाघवी असता, जास्त
संवेदनशील असता ज्या माणसांचा तुमचा फार जवळून संबंध असतो, शारीरिक, मानसिक, भावनिक. तुम्ही एका ताटामध्ये जेवण करता, तुम्ही एकमेकाला शेअरिंग करता, तुमच्या भावना एकमेकाला शेअरिंग करता, तुमचे विचार एकमेकाला सांगता. ह्या सगळ्या गोष्टींमधून जे बंधन तयार होतं ना, ते बंधन तुमच्यावरती आवड निवडीचं काय करतं, शिक्का टाकतं. पण तुम्हाला माहिती नाहीये समोरचा माणूस तुमच्याशी जो गोड वागतोय किंवा तुम्हाला जो गोड वाटतोय तो तुमच्यासाठी गरजेचाच आहे की नाही हे तुम्ही सांगू शकत नाही. येणारा काळ सांगतो. जी तुमची गरज आहे अशी व्यक्ती ज्यावेळेस तुमच्या संपर्कात असते त्यावेळेस तुमच्यासाठी सर्वच्या सर्व संभावना काय असतात, खुल्या असतात. एक लक्षात ठेवा, सुरुवातीला जे किंमत मोजायला लावतं ना ते कोणालाच नाही आवडत. उधार जर द्या म्हटलं तर फार सगळे तयार, हत्ती घ्यायला तयार. हत्ती पण घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. सांभाळण्याची पात्रता नसू द्या तरी पण घेणार. पण जर किंमत जर मोजायची असेल तर जी गरजेची गोष्ट आहे ती पण नाही घेणार. म्हणून तुम्हाला जिथे किंमत मोजावी लागते ना ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये गरजेची, हे लक्षात ठेवा. तुमची आवड ज्या ठिकाणी पळते आहे ती नक्की सामान्य माणसाची आवड त्याला निश्चितच अधोगतीकडे घेऊन जाते. त्यांनी जर ठरवलं त्याची आवड पूर्ण करायची तो अधोगतीकडेच जातो. काल परवा मी एक मुलाचा इंटरव्ह्यू घेताना सहज त्याच्याबरोबर चर्चा केली. BSc ॲग्री झालेला तरुण स्वतःची घरची शेती असून सुद्धा व्हिडिओ गेम खेळत बसतो. तुला छंद काय म्हणे, व्हिडिओ गेम खेळण्यास. वयाच्या 23व्या-24व्या वर्षी तुम्ही जर अजूनही व्हिडिओ गेमच खेळताय याचा अर्थ तुमचं वय अजून वाढलंच नाही. तुमचं शरीर वाढलं पण तुमचं मानसिक वय नाही वाढलं. मॅच्युरिटी नावाचा जो शब्द असतो, परिपक्वता, ती परिपक्वता तुमच्यामध्ये येतच नाही. तुम्ही असं फळ आहात की जे छोट्या आकारामध्ये कवळं आणि कवळच गळून जाणार आहे. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, शरीर वाढत चाललं म्हणजे तुमची बुद्धिमत्ता वाढली किंवा तुमचं मानसिक वय वाढलं असं नाही. शास्त्रज्ञ असं म्हणता की सामान्यपणे माणसाचं मानसिक वय हे 8 ते 12 वर्षाच्या पुढे जात नाही. आणि असे जे आता मी तुम्हाला उदाहरण दिलं अशांचं वय 4-5 वर्षाच्या पुढे जातच नाही, फार तर 6 वर्ष. मला सांगा, एखादं झाड तुम्ही लावलं आणि ते मोठंच होत नाही. बरं ठीक आहे, चला थोडंसं मोठं झालं त्याला फुलंच येत नाही, तुम्ही त्याला काय म्हणता, वांजोट आहे. हॅलो, तसं आहे तुमच्या जीवनामध्ये सर्व जे संभावना आहे, ज्या शक्यता आहे, तुम्हाला फुलं येणार होती, तुम्हाला फळं येणार होती, तुमच्या सगळं पक्ष्यांनी घरट बांधली जाणार होती, सगळ्या संभाव्य क्षमता थांबल्या तुमच्या. का? कारण शेडमध्ये बरं वाटतं रोपट्याला. अरे नेट शेडमध्ये ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, एकदम छान आहे, आयतं खायला मिळतं, कुठं मुळात जायची गरज नाही, जागेवर सगळं येतं. मस्तीमध्ये असतो. अरे पण आयुष्य कमी झालं त्याच्यामुळे. तू जर त्याच वयामध्ये निबार झाला ना तुला बाज समजून फेकून दिलं जातं, शेतात लावलं जात नाही. मग अशी जी लहान वयामध्ये मॅच्युअर झालेली जी मुलं आहे ती आयुष्यामध्ये काय होतात, फेल होतात. आपण जी आपली आवड आहे ती आवड किंवा निवड असेल त्या बाबतीमध्ये फार ठाम राहू नका. गरजेनुसार त्याच्यामध्ये बदल करत चला, नाही तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या संभाव्य क्षमता आहे त्या सगळ्या गमावून बसाल. एखादा डॉक्टर जर एका विषयामध्ये एक्सपर्ट झाला तर बाकीच्या विषयांच्या बाबतीत तो अज्ञान होतो. तुम्ही जर हार्ट अटॅक जर आला तुम्हाला तर तुम्ही मेंदू तज्ञाकडे जाल का? तुमचे कान दुखताय तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे जाल का? जाऊन बघा, तो डोळ्यामधून कानाची इंद्रिय सापडी, तिकडचा मार्ग त्याला माहितीच नाही, इकडचा माहिती आहे. मेंदू तज्ञाकडे गेला तर तो मेंदू म्हणून हृदय सापडील. आपण याला गमतीशीरपणे जरी बघत असलो तर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही संकल्प करता, ठाम बनता, एकदम निश्चय करता की नाही हीच माझी आवड आहे, तीच आवड घेऊन पुढे जाता, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक साचेबंद जीवन निवडता. आणि साचेबंद जीवन माणसाला कधीही अष्टपैलू करू शकत नाही. हे प्रकृती तुम्हाला स्वतंत्र निर्माण केलेले, तुम्ही स्वतंत्र राहिलं पाहिजे आणि शेवटपर्यंत तुमच्यासाठी असलेल्या ज्या संभाव्य क्षमता आहे त्यांचा विकास केला पाहिजे. नाही आपल्याला हे जमत नाही, का रे? आपल्याला ते आवडतच नाही. पण तुला आता जे आवडते ते तरी तुला आवडतंय का कुणीतरी तुझ्यावरती सवय लावली आहे तुला? माणूस म्हणून जर आपण जन्म घेतलाय तर म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये सगळ्या संभावना. एक वडाचं झाड जसं म्हटलं तुम्हाला मी, वडाचं बी वडाचं झाड होऊ शकतं, एखादं जनावर हे जनावर होऊ शकतं, त्याला दुसरा चान्स नाही. पण माणूस
जनावर बी होऊ शकतो, माणूस बी होऊ शकतो, देव पण होऊ शकतो, काही पण करू शकतो. स्वतंत्र राहून सम्राट होऊ शकतो आणि कोणाची गुलामी पण करू शकतो. तो बधीर होऊ शकतो, तो अधीर होऊ शकतो, तो सुधीर बी होऊ शकतो. आहे की नाही? म्हणजे माणसासाठी सर्व बाजूची सर्व दिशा काय आहे? मोकळ्या आहे, खुल्या आहे. तो पाण्यामध्ये प्रवास करू शकतो, तो हवेमध्ये संचार करू शकतो, जमिनीवर तो प्रवास करू शकतो, तो रेंगू शकतो, तो पोहू शकतो, तो झाडावर चढू शकतो, तो घसरू शकतो, तो हवेत फ्लाय करू शकतो. सगळ्या संभावना शक्य आहे. तो सिंहासारखा हिंस्र होऊ शकतो, तो शेळीसारखा शेळपट होऊ शकतो, तो सशासारखा भित्रा होऊ शकतो, वाघासारखा डरकाळी फोडू शकतो. तो विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो, विविध कलांचा तो स्वामी होऊ शकतो. तो जीवनामध्ये जी जी संभावना आहे ते सगळं करू शकतो. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला ह्या साच्यामधून बाहेर काढा. नक्कीच तुम्ही कुठल्या गोष्टीच्या संपर्कात आहेत त्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही आसक्त राहणारच आहे, परंतु ती आसक्ती तुमची कठोर नको. जो माणूस कठोर भूमिका घेतो त्याचा दोनच परिणाम आहे, तो समोरच्याला फोडतो आणि तो स्वतः फुटतो. आजच्या काळामध्ये विवाह का टिकत नाही? दोन विटा एकमेकावर जर आदळल्या, जोपर्यंत त्या विटा ओल्या होत्या त्यावेळेस त्यांना आकार देणं शक्य होतं, पण त्या विटा वाळल्यानंतर भाजल्यानंतर एकमेकावर जर आपटल्या, आता सोबत राहायचं म्हणल्यावर कधी ना कधी आदळणारच आहे, निसर्ग आहे तो. आणि जर आपटल्या दोन्ही एकमेकावरती तर दोघींपैकी एक किंवा दोघी पण फुटल्याशिवाय राहत. आता आपटायची सवय आहे म्हटल्यावर ह्या विटेबरोबर नाही आपटली तर दुसऱ्या विटेबरोबर तरी कुठल्या तरी विटेबरोबर आपटताना फुटणारच. लोकांना असं वाटतं नाही ही वीट माझ्यापेक्षा कमजोर झाला, हिच्याबरोबर आपलं जमत नाही, दुसरी वीट आणली, एकदा तरी अशी वीट भेटेल का तुला पण फोडून टाकेल. हे सोपं आहे, स्वतःला गादी बनवणं, स्वतः नाही तुला पाणी टाकून घेणं आणि स्वतःला नरम बनवणं. तुम्ही जे काही करता त्या बाबतीमध्ये तू आणि मी ह्याच्यामध्ये जे काही संभाषण आहे, जे काही व्यवहार आहे, त्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये आम्ही कठोर नसलं पाहिजे, आम्ही लवचिक असलं पाहिजे. कठोरही व्हायला हरकत नाही. समोर काटा आला असेल तर तुम्ही जरूर कठोर व्हा, पण समोर गुलाब आहे, अशा वेळेस जर तुम्ही कठोर झालात तुम्हाला गुलाबाचा सुगंध, गुलाबाची नाजूकता, कोमलता कधी अनुभवायलाच भेटणार नाही. गुलाब दिसताच तुम्ही कोमल बनले पाहिजे, काटा दिसताच तुम्ही कठोर बनले पाहिजे. आपण तर त्या जो गुहिरा आहे, रंग बदलतो सरडा, रंग बदलणारा सरडा, त्याला तर आम्ही नाव ठेवतो. रंग बदलणारा सरडा म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी जो आपलं वागणं बदलवतो त्याला रंग बदलणारा सरडा असं म्हणतात. परंतु जो परिस्थितीला अनुकूल स्वतःला घडवतो तो रंग बदलणारा सरडा नाही आहे, लक्षात घ्या. तो साधक आहे. एखादा रस्ता व्हावा म्हणून जर ड्रायव्हर जर आपलं वाहन वळवत असेल तर तो शहाणा आहे, बरोबर आहे. परंतु समोरून संकट आलं म्हणून जो पळून जात असेल तो शहामृग आहे, वाळूमध्ये मुंडकं खुपसवतो वादळ आलं म्हणून. पहिली गोष्ट महत्वाची, जीवनामध्ये गरज काय ती शोधा, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनिवडी ठरवा. आवडीनिवडी असणारच आहे. तुम्ही जी गोष्ट मनापासून करता तिच्याबद्दल तुमच्यामध्ये आवड निर्माणच होणार आहे, पण ती आवड तुमची असावी, त्या आवडीने तुम्हाला गुंडाळलेलं नसावं. नाही ती जर मिळालं नाही तर आपण काही जगू शकत नाही, है की नाही. काही लोक दारू जर नाही भेटली तर काही पण गुन्हे करतो, काही पण करायला तयार होतो. तसं काही लोकांचं पैशासाठी आहे, ही नशाच आहे ना. हॅलो, है की नाही आहे. काय फरक आहे दारुड्यामध्ये यांच्यामध्ये? ती दारूची आणि ही पैशाची. तशीच पद जर नाही मिळालं तर मला झोपच येत नाही. एखाद्या स्त्रीचा किंवा पुरुषाचा सहवास जर नाही मिळाला तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होतं. म्हणजे नशाच आहे. आया तो वेलकम नाही तो भीड कप. असं जीवन पाहिजे, सतत आनंदी पाहिजे. तुमच्या आतून आनंद पाझरला पाहिजे, तुमच्या आतून समाधान पाझरलं पाहिजे. असं जेव्हा होतं ना तेव्हा मात्र तुमच्याबरोबर ईश्वर असतो आणि तुम्ही तुमच्यासाठी जे आवश्यक आहे त्याच गोष्टी करता आणि तीच गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये येते. असं सद्गुरू आम्हाला म्हणता.
तुमच्यासाठी अनंत असे दरवाजे उघडलेले आहे, पण तुम्ही कधी तुमचा क्षितिज ओलांडलंच नाही. अरे आश्चर्य वाटेल तुम्हाला, गावाकडे अजूनही अशी माणसं आहे त्यांनी कधी गावच सोडलेलं नाही. हॅलो, ते म्हणते गड्या आपला गाव बरा. हा, तू गाव कशाला, घरात राह ना. घरही कशाला, तू आईच्या उदरातच का नाही राहिला. हे विश्वासी माझे घर असं म्हणणारी आमची संस्कृती आहे. म्हणजे आम्ही काय काय एक्सप्लोअर केलं पाहिजे बघा तुम्ही. आणि आम्ही त्या गावामध्ये, तुम्ही त्या गावामध्ये आनंदी आहात, तृप्त आहात आणि तुमची कीर्ती गावोगावी पसरलेली आहे. तुम्ही कुठेच गेलेले नाहीये, पण तुमची कीर्ती गावोगावी पसरलेली आहे. हरकत नाही, ते अपवाद आहे. तुमच्या जीवनाचा स्पर्श इतर जीवनांना होणं म्हणजे जीवन आहे. काही लोक स्वार्थासाठी सारं जग फिरता, त्यांच्यामध्ये आणि त्या ग्राउंडमध्ये काहीच फरक नाही. तुम्ही जगात फिरले तर जगातमध्ये जीवनात लोकांच्या जीवनाला स्पर्श करा. तुम्ही जे कर्म करता त्या कर्मातून कोणाचा तरी आनंद निर्माण करा, कोणाचा तरी समस्या दूर करा. तुम्ही जे काही बोलता त्या बोलण्यातून कोणाचा तरी विकास साधा. तुम्ही काय शब्द बोलता, तुमचे शब्द गोड आहे, तिखट आहे, कडू आहे, आंबट आहे, तुरट आहे, काही फरक नाही पडत. त्याचा उद्देश जो आहे, तो भाव आहे, तो जर शुद्ध असेल, तुम्ही कसे असा कल्याणच होणार आहे. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जे असंख्य दरवाजे आहे, असं म्हटलं तुम्हाला मी, ते दरवाजे कधी उघडतील, तुम्ही गाव सोडला तर. अनेक जण असे आहेत त्यांनी तालुका सोडलेला, तालुक्याच्या बाहेर कधी गेलेच नाही. आणि तुम्हाला असे लोक अनेक भेटतील ज्यांनी जिल्हा कधी सोडलाच. आजच्या काळात सुद्धा तुमच्यापैकी पण अनेक जण असतील ज्यांनी कधी राज्य सोडलंच नाही. ते कायम देश नकाशावर पाहता टीव्हीवर. तुम्हाला असं वाटत नाही का, तुम्ही जीवनामध्ये जेव्हा तुमच्या एका विशिष्ट मर्यादेमध्ये जीवन जगता तेव्हा तुम्ही ह्या जीवनाचा अपमान करताय असं नाही वाटत. तुम्ही देशाटन केलं पाहिजे. आपण अशा प्रकारचा साचेबंद विचार करणं, साचेबंद जीवन जगणं, हे खरं तर आपल्या स्वतःची आत्महत्या आहे, जिवंतपणे केलेली आत्महत्या आहे. आणि म्हणून सद्गुरू सांगता की आज माणसांनी अशा प्रकारची प्रचंड अशा प्रकारचे दरवाजे आजूबाजूला त्यांनी बंद करून टाकलेले आहे. स्वतः बंद केलेले, जे उघडे दरवाजे ते पण त्यांनी हाताने बंद करून टाकले. नको माझं मन इकडे घुटमळतं. बरोबर आहे, माणसाने सतत खुलं राहिलं पाहिजे आणि खुलं राहून संयमित राहिलं पाहिजे. तुम्ही गाव वगैरे सोडून गेले, जंगलामध्ये एकटे राहिले तिकडं आणि म्हणता मी ब्रह्मचारी आहे, याला काही महत्व नाही. तुम्ही ह्या सौंदर्यामध्ये, या लावण्याच्या परिसरात राहा आणि मग ब्रह्मचारी राहून दाखवा. त्याला तपश्चर्या म्हणतात, त्याला साधना म्हणतात. आणि लक्षामध्ये, त्याच्यामुळे स्वतःचे सारखे दरवाजे बंद करणं, एका साचेबंद चाकोरीत जगणं म्हणजे जीवन नव्हे. सद्गुरू ते सांगता की आपल्या ज्या आवडीनिवडी आहे त्या अशा ठाम करणं म्हणजे स्वतःला मुसक्या बांधून घेण्यासारखं. जसं बैलांना मुसक्या बांधतात ना, का बैलांना मुसक्या का बरं बांधता? मुसक्या माहिती काय असतात? एक जाळीदार अशा प्रकारचं दावं असतं, जाळी असते, जी त्याच्या तोंडाला काय केली जाते, जनावराच्या बांधली जाते. ती तेव्हाच बांधली जाते जेव्हा त्याला एखाद्या मालामधून काय करायचं असतं, मशागत करायची असते. त्यांनी ते माल पीक खाऊ नये म्हणून त्याला काय बांधले असतात, मुसक्या. तसं स्वतःच्या दुसऱ्याने मुसक्या बांधणं आणि स्वतःही मुसक्या बांधून घेणं, या दोन्ही गोष्टी एकच आहे, काही फरक नाही. उलट दुसऱ्याने बांधल्या त्या ठीक कळताय तरी कमीत कमी, स्वतःने बांधल्या ते कळत नाही. मित्रांनो, मुसक्या बांधण्याची स्वतःला वेळ यावी याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. आणि म्हणून आपण संयम हा जो विषय आहे आणि गरज, या दोन गोष्टी जर आपण नेहमी लक्षात ठेवल्या तर मला वाटतं आपल्याला आपल्या जीवनामध्ये असंख्य असे दरवाजे एक्सप्लोअर करता येतील. आणि त्याचा फायदा असा होतो की तुमचं जीवन संपन्न होतं, तृप्त होतं. आणि असं तृप्त जीवन तुम्हाला नेहमी आनंदाच्या सागराकडे घेऊन जातं. धन्यवाद.